राष्ट्रवादी पक्षाकडून वर्षा बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक होते. मात्र स्वतः पक्षप्रमुखांना बैठकीची कल्पना नसते. ऐकूनच कोणालाही आश्चर्य वाटेल. परंतु आता खरोखर अशीच आश्चर्यकारक परिस्थिती राज्यातील राजकारणातून समोर आली आहे. कारण ज्या पटेल तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे, त्या भेटीबद्दल चक्क सुनेत्रा पवारांना विश्वासात न घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता असा प्रश्न उपस्थित होतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेमकं चाललंय तरी काय. आता अशातच या बैठकीमुळे संपूर्ण पक्षामध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून यामुळे आगामी काळात नवे समीकरण स्थापन होण्याची शक्यता व्यक्त होताना दिसते. विशेष म्हणजे या बातमीमुळे पक्षातील नेत्यांमध्ये असलेला अंतर्गत दुरावा अगदी स्पष्टपणे उघड झालाय. याआधीच भाजप आणि शरद पवार यांच्यातील वाढत्या जवळकीमुळे सुनेत्रा पवार चिंतेत असताना आता पटेल तटकरेंच्या भूमिकेमुळे त्यांच्यासमोर पक्षांतर्गत आवाहन निर्माण झाल्याचा अंदाज आहे. मग या भेटीमागे नेमकं काय दडले? कोणत्या कारणामुळे पटेल तटकरेंनी सुनेत्रा पवारांना विश्वासात घेणं महत्त्वाचं समजलं नाही? आणि आता या सगळ्यांचा महायुती तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटावर कोणता परिणाम दिसून येईल? तर चला सर्व काही अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, आता नुकतीच काही दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर झालेली प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती. परंतु या बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच अंतर्गत चर्चांना इतकं मोठं स्वरूप येईल असं कदाचित कोणालाही वाटलं नव्हतं. कारण वरवर पाहिलं तर ही महायुतीतील काही वरिष्ठ नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत झालेली एक नियमित राजकीय बैठक वाटत होती. मात्र पुढे समोर आलेल्या माहितीनंतर या संपूर्ण प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं. उपलब्ध वृत्तांनुसार या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते. मात्र त्यानंतर समोर आलेल्या चर्चांमध्ये असा दावा करण्यात आला की या बैठकीबाबत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना आधी माहीत नव्हतं. आणि याच एका मुद्द्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कारण मित्रांनो, कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षांमध्ये अशा महत्त्वाच्या बैठकींची माहिती पक्षातील प्रमुख नेत्यांपर्यंत पोहोचणं अपेक्षित मानलं जातं. त्यामुळे हा केवळ संवादातील तुटलेला दुवा होता की त्यामागे आणखी काही कारणं होतं, यावर आता विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. परंतु थांबा, या चर्चेला खरं वळण मिळालं ते सुनील तटकरे यांच्या स्पष्टीकरणानंतर. या संदर्भात बोलताना सुनील तटकरे यांनी सांगितलं की संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवार गट पाठिंबा देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. म्हणजेच त्यांच्या म्हणण्यानुसार या बैठकीचा उद्देश राजकीय संभ्रम दूर करणं हा होता. मात्र या स्पष्टीकरणानंतरही चर्चा पूर्णपणे थांबली नाही. आणि त्यानंतरही अनेकांनी एकच प्रश्न उपस्थित केला. जर ही बैठक केवळ संवादासाठीच होती तर पक्षातील काही महत्त्वाच्या नेत्यांना तिची पूर्वकल्पना का नव्हती? आणि इथूनच या संपूर्ण प्रकरणाला आणखी एक वेगळं वळण मिळालं. कारण या घडामोडीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अंतर्गत बैठकीतही अस्वस्थतेचा सूर उमटल्याचं वृत्त समोर आलं. काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला की शरद पवार गट आणि भाजप यांच्यातील वाढत्या संवादाच्या चर्चांमुळे पक्षातील काही नेत्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर पक्षाध्यक्ष निवडीसारख्या अंतर्गत विषयांवरही प्रश्न उपस्थित झाल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे आता राजकीय विश्लेषक या संपूर्ण घटनाक्रमाकडे अधिक बारकाईने पाहत आहेत. कारण अनेकदा राजकारणात मोठे बदल एखाद्या मोठ्या घोषणेतून होत नाही, तर अशा छोट्या छोट्या घटनांची साखळी तयार होत जाते. आणि सध्या राष्ट्रवादी भोवती घडणाऱ्या घटनांकडेही अनेक जण ह्याच दृष्टीने पाहत दिसत आहेत. परंतु मित्रांनो, इथेच या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. याआधीच राज्याच्या राजकारणात शरद पवार गट आणि भाजप यांच्यातील वाढत्या संवादाच्या चर्चांनी जोर धरला होता. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीत काही नेत्यांनी अस्वस्थता व्यक्त केल्याचं वृत्त समोर आलं. कारण जर भविष्यात राजकीय समीकरणांमध्ये कोणताही बदल झाला तर त्याचा सर्वात मोठा परिणाम नेमका कोणावर होणार? हा प्रश्न अनेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. इतकंच नाही तर काही वृत्तांनुसार पक्षाध्यक्ष निवडीच्या मुद्द्यावरूनही पक्षात मतभेद असल्याची चर्चा रंगली. त्यामुळे नेतृत्वाच्या पातळीवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले. अर्थात या सर्व चर्चा उपलब्ध वृत्तांवर आधारित असून याबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र राजकीय वर्तुळात या घडामोडींकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. आणि इथेच सुनेत्रा पवारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत येतो. कारण या बैठकीबाबत माहिती नसल्याची चर्चा समोर आल्यानंतर अनेकांनी असा प्रश्न उपस्थित केला की जरा केवळ समन्वयाचा विषय होता तर पक्षातील प्रमुख नेतृत्वाला सुरुवातीपासून विश्वासात का घेतलं गेलं नाही?
विशेष म्हणजे नंतर सुमित्रा पवार यांनी सुनील तटकरे यांच्याशी या बैठकीबाबत चर्चा केल्याची माहितीही समोर आली. म्हणजेच बैठकीनंतर संवाद झाला, मात्र सुरुवातीपासूनच तो झाला होता का, हा प्रश्न अजूनही चर्चेत आहे. राजकारणात अनेकदा एखाद्या बैठकीपेक्षा त्या बैठकीभोवती निर्माण होणारी चर्चा जास्त महत्त्वाची ठरते. सध्या नेमकं तेच चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. कारण एका बाजूला या बैठकीबाबत स्पष्टीकरण दिलं जात आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याच बैठकीवरून नवे राजकीय अर्थ काढले जात आहे. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत ना राष्ट्रवादी अजित पवार गटाने, ना भाजपने आणि ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीचा संबंध कोणत्याही नव्या राजकीय समीकरणाशी जोडलेला नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा या उपलब्ध वृत्तांवर आणि राजकीय विश्लेषकांवर आधारित आहेत. त्यामुळे कोणताही ठोस निष्कर्ष काढणं सध्या योग्य ठरणार नाही. परंतु एवढं मात्र निश्चित आहे की गेल्या काही दिवसात सलग घडलेल्या या घटनांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समन्वय, नेतृत्वाची भूमिका आणि भविष्यातील राजकीय दिशा याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळेच आता पुढील काही दिवसात पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि निर्णयांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असेल. एकंदरीत पाहिलं तर वर्षा बंगल्यावर झालेली एक बैठक तर केवळ बैठकीपुरती मर्यादित राहिलेली नाही. त्या बैठकीभोवती निर्माण झालेल्या चर्चांमुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडी, नेतृत्वातील समन्वय आणि महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र या प्रश्नांची खरी उत्तरे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होतील. आता तुम्हाला काय वाटतं? ही चर्चा केवळ संवादातील गैरसमजामुळे निर्माण झाली आहे, यामागे भविष्यातील मोठ्या राजकीय बदलांचे संकेत दडले आहेत? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.